आता आपण फोटोशॉपमधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. तो म्हणजे लेयर्स. जर तुम्हाला लेयर व्यवस्थित समजल्या, तर फोटोशॉपचा अर्ध्यापेक्षा भाग समजला असे समजा. आता लेयर्स म्हणजे डिझाईनमधील प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतंत्र ठेवण्याची पद्धत. म्हणजेच एका डिझाईनमध्ये टेक्स्ट असो, इमेज असो, शेप असो, बॅकग्राऊंड असो किंवा इतर कोणते एलिमेंट असो, ते वेगवेगळ्या लेयर्सवरती ठेवले जातात. हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया, की ते नवीन डॉक्युमेंट क्रिएट करू. मी काय करतो, कंट्रोल एन करतो आणि नवीन डॉक्युमेंट क्रिएट करतो. एक रँडम कोणती साईज घेऊ आपण आणि नवीन डॉक्युमेंट क्रिएट करू. आता डॉक्युमेंट क्रिएट केल्यानंतर कंट्रोल प्लस 0 प्रेस करून अशा प्रकारे मी पेज काय केलं, फिट केलं. त्यानंतर फाईलवरती क्लिक केलं आणि आता काय करायचं, आपल्याला इमेज इम्पोर्ट करायचा आहे. त्याकरिता मी फाईलवरती क्लिक केलं आणि प्लेस एम्बेडमधून आपल्याला इमेज इम्पोर्ट करायची आहे. सर्व जे मटेरियल आहे, जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये यूज करणार आहे, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ते तिथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता आणि टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर आता काय करू आपण, मल्टिपल इमेज आपल्याला इम्पोर्ट करायचं असेल तर काय करायचं, डायरेक्ट तुम्ही अशा प्रकारे ड्रॅग करून त्याला इम्पोर्ट करू शकता. किंवा यामधली तुम्हाला एखादी इमेज, समजा मला ही इमेज पाहिजे नाही आणि बाकीच्या पाहिजे, तर काय करायचं, कंट्रोल प्रेस करायचं आणि एक एक अशा प्रकारे ते इमेज सिलेक्ट करायचं आणि प्लेस करायचं. जे इमेजेस आपण इम्पोर्ट केल्या ते आपल्याला इथे आलेले दिसत नाही. त्याकरिता काय करायचं, समजा आता इथे एक इमेज आता ॲड झालेली आहे, तर काय करायचं, इथे राईटचा आयकॉन मिळते, यावरती क्लिक करायचं. ते जे इमेज आहे ते इम्पोर्ट होईल. अशा प्रकारे 2-3 जे आपण जी इमेज घेतली आहे त्यावरती राईट क्लिक करून अशा प्रकारे ते आपल्याला इथे इम्पोर्ट झालेले दिसतात. आता याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एका ऑब्जेक्टमध्ये बदल करताना कोणत्याही ऑब्जेक्टवरती परिणाम होत नाही. समजा आता हे ट्री आहे. या ट्रीवरती मी काही चेंजेस केले. या ट्रीला मी काय केलं, अशा प्रकारे सिलेक्ट केलं आणि त्यावरती काहीतरी आपण एडिटिंग केली. याला अगोदर रास्टराईज केलं. अशा प्रकारे एडिटिंग केली. तर बाकी जे ऑब्जेक्ट आहे त्यावरती कोणताच तुम्हाला परिणाम झालेला दिसत नाही. म्हणूनच फोटोशॉपमध्ये लेयर्स हा अत्यंत महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आता काय करतो मी, अगोदर कंट्रोल झेड करून याला आपण अंडो करून टाकू, कारण यावरती आपण जे एडिटिंग केलं आहे त्याला आपल्याला परत अंडो करावं लागेल. आता समजा तुम्ही लेयर पॅनलमधील एखाद्या लेअरवरती क्लिक केलं तर तुम्हाला काही इथे ऑप्शन्स पाहायला मिळतात. आता या ऑप्शनला आपण काय करू, नंतर टूलबारमध्ये जे तेव्हा टूल्स पाहू तेव्हा आपण याला ऑप्शनला पाहू. पण समजा एखाद्या लेअरला तुम्हाला जर हाईड करायचं असेल तर तुम्हाला या लेअरवरती अशा प्रकारे आयचा आयकॉन दिसतो. यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता त्याला तुम्हाला हाईड करता येते आणि परत जर तुम्ही क्लिक केलं तर त्याला तुम्हाला परत अशा प्रकारे व्हिजिबल करता येते. आता काय केलं आपण, इथे लेयर ॲड केला म्हणजे इम्पोर्ट केला. आता इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, सिक्वेन्शियली अरेंज करावं लागेल. तेव्हाच कुठं आपली एक चांगली डिझाईन तयार होईल. त्याकरिता आपल्याला लेयर सिक्वेन्स समजणे खूप महत्त्वाचं असतं. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, लेयर पॅनलमध्ये जी सर्वात वर असलेली लेयर आहे, इथे तुम्हाला सर्वात वर ट्री लेयर दिसत आहे. आता परत सांगतो, लेयर पॅनलमध्ये सर्वात वर असलेली लेयर डिझाईनमध्ये इतर सर्व लेयरच्या वर दिसते. म्हणजे बाकीचे लेयर आहे त्याच्या वर दिसते. आता यामध्ये ट्री आहे, हे सर्वात वरची लेयर आहे म्हणून आपल्याला सर्वात वर दिसत आहे. त्याचप्रकारे सर्वात खाली असलेली लेयर म्हणजे इथे बर्डची लेयर आहे, जी खाली आहे म्हणजे सर्वात खाली असलेली लेयर ही सर्वात खाली दिसते. आता याला आपल्याला काय करावं लागेल, प्रॅक्टिकली पूर्ण प्रॉपरली अरेंज करावं लागेल. तेव्हाच कुठे एक चांगली डिझाईन तयार होईल. त्याकरिता सर्वात अगोदर आपण काय करू, जे लँड आहे किंवा स्काय आहे याला आपण सर्वात खाली आणू. अशा प्रकारे मी खाली आणलं आणि त्याला आपण प्रॉपरली अरेंज करून घेऊ. अरेंज केल्यानंतर त्याला मूव्ह टूलने आपण काय करू, थोडं मूव्ह करू. आता मूव्ह टूल मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण जेव्हा आपण फोटोशॉप ओपन करतो तेव्हा डायरेक्टली तो मूव्ह टूल सिलेक्ट होते. म्हणजेच आपल्याला अशा प्रकारे त्याला ॲडजस्टमेंट करता येते. अशा प्रकारे काय केलं, आपण स्कायला सर्वात खाली आणलं आणि त्यानंतर आता काय घ्यायचं आपल्याला, लँड. ह्याच्याचवरती आपल्याला अशा प्रकारे लँड घ्यायचे आणि त्या लँडला आपल्याला काय करायचं आहे, थोडं ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे. म्हणजेच लँड वर येईल आणि त्याच्या मागं कोणती लेयर येईल, स्काय येईल. जर तुम्ही स्कायवर घेतली तर लँड काय होईल, अशा प्रकारे हाईड होईल. आता याला मी अशा प्रकारे हे करतो तर स्काय त्याच्या वर येईल. आता या माउंटेनच्या आपल्याला ते प्रॉपरली व्हिजिबल दिसत नाही, म्हणून लँड आपण अशा प्रकारे वर घेऊ. आता लँड वर घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, या माउंटला बरोबर घ्यायचं आहे. तर माउंटला काय करायचं, या जो लँड आहे या लँडच्या काय करायचं, मागे अशा प्रकारे पाठवायचं आणि लँडला त्याच्या वर घ्यायचं. तर आता तो प्रॉपरली आपल्याला लँड अशा प्रकारे, सॉरी, माउंटेन अरेंज झालेला दिसतो. आता त्यानंतर काय करायचं, या ट्रीला आपल्याला अरेंज करायचं आहे. मी अशा प्रकारे मूव्ह टूलने ते घेतो. जर समजा ही लेयर्स मागे असली, याच्या माउंटेनच्या मागे, कोणती लेयर म्हटलं मी, ट्री, अशा प्रकारे या माउंटेनच्या मागे आहे. तर हे प्रॉपरली दिसत नाही. त्याकरिता आपल्याला अरेंज करण्यासाठी याला माउंटेनच्या अशा प्रकारे वर घ्यावं लागेल किंवा सर्वात वर अशा प्रकारे तुम्हाला घ्यावं लागेल. आणि यामध्ये तुम्हाला थोडासा व्हाईट पार्ट दिसतो, याला मी काय करतो, रिमूव्ह करतो. अशा प्रकारे याला मूव्ह करतो.
आणि याला बरोबर अशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंट करू. त्यानंतर हे झालं सन झाला, याला अशा प्रकारे इथे घेऊन जाऊ आणि जे बर्ड्स आहे त्याला काय करतो मी याची साईज कमी करतो. आता साईज वगैरे कशी कमी करायची आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. आणि त्यानंतर याला काय करतो आपण अशा प्रकारे याची ॲडजस्टमेंट करून घेऊ. आता इथे आपली वेल स्ट्रक्चर ऑर्गनाइजली डिझाईन तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो लेयर सिक्वेन्सवरती प्रॉपरली लक्ष द्यावं लागते, तेव्हाच कुठं तुमची जी लेयर्स आहे किंवा डिझाईन आहे चांगली अरेंज होईल. मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, थोडं इमेजचे टाईप पाहून घ्यायचे आहे. कारण फोटोशॉप रास्टर बेस्ड सॉफ्टवेअर आहे, त्यामुळे तुम्हाला याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर आता मी काय केलं, जे आपण लेयर ॲड केल्या होत्या त्याला मी काय केलं, डिलीट केलं. डिलीट करण्यासाठी त्या लेयरवरती क्लिक केलं आणि ते डिलीटचं आयकॉन मिळते, सॉरी ऑप्शन मिळते, त्यावरती क्लिक करून त्याला आपल्याला डिलीट करता येते. आता मी इथे काय केलं, याला पूर्ण ब्लँक करून टाकलं आणि आपण काय करू, एक इमेज इम्पोर्ट करू. आता इमेज इम्पोर्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगायचं आहे की इमेजेसचे 2 टाईप असतात. आता 2 टाईप कोणते, एक असते रास्टर इमेज आणि दुसरं असते वेक्टर इमेज. आता रास्टर इमेज म्हणजे काय, तर रास्टर इमेज म्हणजे पिक्सेलपासून तयार झालेली इमेज असते. कॅमेऱ्यामधून काढलेले फोटोज तसेच JPG, PNG यासारखे बहुतेक इमेजेस हे आपल्याला रास्टर स्वरूपात असतात आणि या इमेजेसमध्ये निश्चित पिक्सेल असतात. म्हणूनच अशा इमेजला जर आपण स्केलअप केलं म्हणजे त्याची साईज वाढवली किंवा कमी केली तर ती इमेज पिक्झिलेट किंवा ब्लर होईल. आता याच्या विरुद्ध असते वेक्टर इमेज. वेक्टर इमेज ही पिक्सेलऐवजी मॅथेमॅटिकल पाथवरती आधारित असते. म्हणजे शेप, आयकॉन, इलुस्ट्रेशन आणि अनेक प्रोफेशनल लोगोज हे वेक्टर स्वरूपातच तयार केले जातात. आता वेक्टर इमेजची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याला तुम्ही कितीही एनलार्ज केलं म्हणजे त्याची साईज कमी केली, वाढवली तर त्याची क्वालिटी कमी होत नाही. त्यामुळे प्रिंटिंग डिझाईन आणि लोगो डिझाईनमध्ये वेक्टर फॉर्मॅट सर्वाधिक वापरला जातो. आता तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे की असे कोणते सॉफ्टवेअर आहे ते वेक्टर सॉफ्टवेअर आहे, म्हणजे त्यामध्ये आपण प्रिंटसारखे डिझाईन तयार करत असतो, ते तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. आता आपण काय करू, याचं एक एक्झाम्पल पाहू. त्याकरिता मी फाईलवरती क्लिक करतो आणि प्लेस इम्पोर्टमधून एक इमेज आपण इथे इम्पोर्ट करू. मी काय केले की ते इमेज इम्पोर्ट केलेली आहे. आता ही इमेज आपल्याला दिसत आहे की कन्वर्ट टू स्मॉट म्हणजे एका स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये आपण याला इमेज पाहायला मिळते. आता स्मार्ट ऑब्जेक्ट काय असते त्याला आपण थोडं समजून घेऊ. जर तुम्ही फोटोशॉपमध्ये एखाद्या इमेजला इम्पोर्ट केलं तर त्याची क्वालिटी कायम ठेवण्यासाठी आपल्याला त्या इमेजला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करावं लागते. त्याकरिता इमेजवरती क्लिक करायचं आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट यावरती क्लिक करा, तेव्हा ते तुमची स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट होईल. आता स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यानंतर तुम्ही ते इमेजला किती रिसाईज केलं म्हणजे त्याची साईज कमी केली, त्याला ट्रान्सफॉर्म केलं तर त्याची ओरिजिनल क्वालिटी लॉस होणार नाही. म्हणून प्रोफेशनल डिझायनर जवळपास प्रत्येक इम्पोर्टेड इमेज म्हणजे जो कोणताही इमेज ते इम्पोर्ट करतात त्याला त्याला काय करतात, ते अगोदर स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करतात. आता मित्रांनो स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट कशाप्रकारे झालं ते कुठे करेल, तर तुम्हाला इथे यावरती एक आयकॉन दिसतो. म्हणजे आता ही इमेज इम्पोर्ट केली, यावरती अशा अशा प्रकारे आपल्याला एक स्मार्ट ऑब्जेक्टचा थंबनेल आलेला दिसतो. पण आता काय करणार आहे आपण, आता याला आपण परत यावरती क्लिक करू आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्टवरती हे करू. आणि आपल्याला आणखी काय करायचं, एक रास्टर इमेज घ्यायची आहे. यालाच मी काय करतो, रास्टराईजमध्ये कन्वर्ट करतो. मी Ctrl+T करतो आणि आपण काय करू, थोडीशी याची साईज स्मॉल करू. अशा प्रकारे काय केलं, मी साईज स्मॉल केली आणि याचंच काय करतो, मी Ctrl+J करून डुप्लिकेट केला आणि याला काय करू, आपण रास्टराईज इमेजमध्ये कन्वर्ट करू. अशा प्रकारे रास्टराईज लेअरमध्ये कन्वर्ट केलं. आता मी तुम्हाला सांगितलंच आहे, रास्टराईज इमेजला जर आपण त्याची साईज वगैरे कमी केली तर ते पिक्सेलेट होते. तर आता त्याला आपण प्रॅक्टिकली पाहू. आता ही वेक्टर इमेज आहे, सॉरी स्मार्ट इमेज आहे, म्हणजे याला आपण क्वालिटीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर याची मी काय करतो, Ctrl+T करतो आणि अशा प्रकारे याची साईज कमी करतो. आणि त्यानंतर हा रास्टर इमेज आहे, या रास्टर इमेजला पण Ctrl+T करून काय करू, याची आपण अशा प्रकारे साईज कमी करू. आणि त्यानंतर परत काय करू, याला आपण याची साईज वाढवू. Ctrl+T केलं मी आणि अशा प्रकारे काय केलं, याची साईज वाढवली. आणि हा जो आपला स्मार्ट ऑब्जेक्ट आहे याला आपण Ctrl+T करतो आणि त्यानंतर याची पण साईज वाढवतो. आता मी काय केलं आहे, यामध्ये ते स्मार्ट ऑब्जेक्ट आहे याच्यापेक्षाही साईज वाढवली, पण तरी आपल्याला ते ओरिजिनल क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. पण आपल्याला रास्टर इमेज क्वालिटीमध्ये पाहायला मिळत नाही, तो आपल्याला अशा प्रकारे रास्टराईज म्हणजे ब्लर झालेला दिसतो. म्हणूनच मित्रांनो, जेव्हा कधी तुम्ही एक कोणती इमेज इम्पोर्ट कराल त्याला अगोदर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्यायचं. त्याकरिता राईट क्लिक करायचं आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली की रास्टर इमेज कसा ओळखायचा. आता इथे जेव्हा आपण एक इमेज इम्पोर्ट केला तेव्हा आपण काय केलं, याला स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट केलं. तेव्हा तुम्हाला त्या इमेजवरती अशा प्रकारे तो आयकॉन आलेला दिसतो. पण जेव्हा रास्टर इमेज असतो त्यावरती आपल्याला या इमेजवरती कोणताच आयकॉन आलेला दिसत नाही, म्हणजेच तो रास्टर इमेज आहे. जेव्हा मी याला करतो राईट क्लिक करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे
आयकॉन्स वाल्याला दिसतो. आता वेक्टर इमेज कसा असतो, तर मित्रांनो असा जसा याचा स्मार्ट ऑब्जेक्टचा आयकॉन आला, त्याच्याचसारखा आपल्याला अशा जो क्रॉप टूल आहे, या क्रॉप टूलसारखा आपल्याला अशा प्रकारे तो वेक्टरचा आयकॉन आलेला दिसतो. म्हणून कधी तुम्ही इमेज इम्पोर्ट कराल, तर अगोदर काय कराल, त्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट कराल. म्हणजेच त्यावेळेस तुमची जे इमेजची क्वालिटी आहे, ती जेव्हा तुम्ही त्याला रिसाईज कराल, त्याची क्वालिटी घसरणार नाही. आय होप मित्रांनो तुम्हाला मी जे सांगितलं लेअर सिक्वेन्स, रास्टर वर्सेस वेक्टर इमेज यामधील फरक, स्मार्ट ऑब्जेक्ट कसा करायचा ते समजलं असेल. तर आणि काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला भेटूया पुढच्या येणाऱ्या क्लासमध्ये.